आणि झाडांना पण पाणी घालायचं ना ह्या मोठ्या झाडांना, जसं लागेल ना त्या पद्धतीने ही जी पिठं असं. आणि हे सगळं आपलं गरम मसाल्याचं साहित्य आहे. चुलीमध्ये आपण जेव्हा ही शेण घालतो ना, चुलीवाला कपडा का झाला, सगळ्यांनी जेवण स्किप केलं. जा लवकर वाजले बघ. आला शेरखा आला. हा असं साईडने टाकायचं, माती मग हे होत नाही. हा बस बस झालं. ह्याला टाक रामफळाला, त्याला टाकलं काजूला. हां त्याला मी एक बालदी टाकलं. चला आमच्याकडे आज पाणी भरायचं काम चाललंय जोरात. आणि झाडांना पण पाणी घालायचं ना ह्या मोठ्या झाडांना, त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता पाणी लावलंय. तर 1 तास आमचा जाणार आहे पाण्यामध्ये. आणि जो पाईप आहे तो सारखा खुलतोय. ठीक आहे, काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल. कुणालच्या बाबा तिकडेच आहेत पाईपाच्या इथे, ते आता येतील. हा बा आला, हा गेला नाही का कुणाल वाघ्या. तर एकीकडे कपड्याची मशीन पण लावली होती, मशीन झाली वाटतं. चला एकीकडे कपडे पाणी सगळं पटापट करायचंय. वाक्या शेरू कुठं आहे? शेरू बाबावर आहे. ए वाकी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. वाघ्या बघा, त्याला ना आत्ता सोडली. शेरू गेलाय बाबाच्या मागे मागे. कपडे झाले, म्हणजे सकाळी सकाळी आज पहिला पाण्याचं काम. म्हणजे गेले 2 दिवस झाले झाडांना पाणी घालायचं राहतंय. कारण म्हणजे ही जी कामं सगळे चालले होते ना पॅकिंगचे वगैरे, त्याच्यामुळे. पण आज सकाळी उठल्या पहिला पाणी लावलं आहे. सगळी कामं साईडला ठेवली. म्हणजे आता झाडांना पाणी घालणं गरजेचं आहे, कारण उन्हाचा तडाखा पण बघा असतो ना, त्याच्यामुळे. तर आता पटापट कुणाल तिकडे पाणी घालून घेईल. मी आता घरातलं झाडलोट वगैरे करून घेतली. आता सगळं पाण्याचं काम आहे ना ते पटपट करून घ्यायचं फटाफट. कपडे काल राहिले माहिती धुवायचे, म्हणजे काल कपडे धुवायचे होते, पण पाणीच कमी. म्हणजे होतं पाणी पण खूप कमी होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे. पाणी कमी असताना उगाच रिस्क नको. इथे आमच्याकडे इथे पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे. म्हटलं कपडे धुवायचे आणि सगळं पाणी संपलं आणि काही प्रॉब्लेम झाला कसं सगळं म्हटलं गोंधळ होऊन जाईल. त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी उठल्या कपड्यातून टाकले मशीनला. झाले मशीन आता पटापट स्पिन वगैरे करून देते की होऊन जातील. मग तर मला आज ऑर्डरचं पण करायचं आहे. पॅकिंगचं काम आहे ना, काल रात्री उशिरा करून ठेवलं आहे. म्हणजे कुरिअरचा पॅकिंग तर करून झालेलं आहे आपल्या मसाल्यांचे वगैरे. काही जणांचे कुरिअर करायचे बाकी आहेत ना. 6व्या बॅचची तयारी आमची चालू झालेली आहे. तर एक थोडंसं पॅकिंग झालेलं आहे कुरिअरचं, ते पण कुणाल करणार आहे. ते माझं काम नाही आहे, ते 2 जण करतात. आणि त्याच्यानंतर आज मला दुसऱ्या ऑर्डर पण पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे गरम मसाल्याच्या वगैरे ऑर्डर आलेल्या आहेत ना, तर त्या संध्याकाळच्या वेळेस मी करायला घेणार आहे. पण सगळ्यात आधी म्हटलं घरातलं करूया आणि त्याच्यानंतर मग निवांत संध्याकाळच्या वेळेस मी आता हे काम ना करणार आहे. घाई गडबडीत करून काही उपयोग नाही आहे, असं आहे ते. चला आता घरातलं करून घेते. कपडे झाले आता हे करून. 2 दिवसाचे कपडे आहेत ते, 2 दिवसाचे. आणि आता चूल पण मला पेटवायचे, पाणी तापत ठेवायचं आहे. त्याच्यासाठी हे बघा, हे शेड आहे ना, ते रस्त्यावरती पडलेलं होतं सुका शेड ना, ते मी मगाशी घेऊन आली. ही थोडीशी लाकडं पण आणली जमून. रस्त्यावरची पडलेली लाकडं ही म्हणजे चुलीला लावायला आता कामाला येतील. म्हणजे बरं पडतं. मग आता थंड वातावरण आहे ना, मग त्रास होतो थंडीचा, त्याच्यामुळे. आणि ते बघा, झाडांना पाणी घालायचं काम कुणालने जोरात सुरू केलेलं आहे. सगळ्या झाडांना, जेवढी पण नारळाची झाडं आहेत ना तिथे बारकी बारकी, ते आम्ही आठवड्यातून एकदा घालतो ना. ते बघा आपले जोडगोले बघा, वाघ्या शेरू भिजला वाटतं पाईप लावताना. ते पाईप आहे ना प्रेशरने निघतो, पाण्याचा फोर्स भरपूर आहे ना, त्याच्यामुळे ते पाईप लावण्यातच आमचा वेळ जातो. ते रस्त्याच्या कामामुळे काढून ठेवलेले आहेत ना, अजून काही जॉईन नाही केलेले आहेत. ते अजून काम बाकी आहे ना रस्त्याचं, डांबर टाकायचं.
कुठनं आणला? एकच मिळाला? पिकाला पाय पिकला आहे पण जरा कडक आहे. पडला तो. हे बघा आले बघा दोघं जण दमून खेळून. पाणी पी वाग्या. वाग्या तर पाणी पितच नाही आमचा कधी. बस झालं आता. आता जाऊ नका बाहेर. बसला थंडाव्याला. बा आता पितोय बघितला. पाईप बाबू त्याच्यात लावून ठेव पहिला. थोडा इकडे विजू देतो. कुठला वाला? फुल भरलं पाणी. नारळाला पाणी जास्त लागतं ना नारळाला. आता हे पाणी घालायला आम्हाला 1 तास जातो. हा चला बसा. चला वाग्या बस झालं. पाणी पिऊन बसा चला. थांबू दे अजून वेळ आहे. अजून वेळ आहे. अजून एवढं सगळं भरायचं आहे. त्याला दूध बीत पिऊ देत ना. त्याला घेऊन कुणाला तू घरात आहे चल. हा मी खाली बसलो ना तू दूध पिला. नाही ना आंघोळ नको. माझा बाथरूम द्यायचं बाकी आहे. दूध पीत पिऊन घे जा. मग परत लेट होतो मग. आंघोळीला तो हा जा मग आंघोळ कर जा. चला अर्धी झाडं झाली. आता बाहेरचं आटपून झालं आणि घरातलं काम करायला सुरुवात केली म्हणजे किचनचं. तर ही एक पालेभाजी करून घेतली पटकन. आणि आता ही भेंड्याची भाजी पण करायची. पीठ मळून ठेवलं आहे. तुम्हाला दाखवते 1 मिनटं. हे बघा पीठसुद्धा मळून झालं आहे. त्याला झाकून ठेवते. आता ही भाजी मला चिरायची. आणि आपलं मिरची सुकवायचं काम चाललेलं आहे. पहिला हा गॅस बंद करू दे आता भाजी करपेल. 1 मिनिट खसका बसला. ही बघा काल आणलेली मिरची. जास्त नाही आणले कारण आधीची मिरची आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे फक्त ह्या 2 प्रकारच्याच मिरच्या आता आणलेल्या आहेत. आणि आधीची साफ बीप करून ठेवलेली आहे. आता हिला 2 दिवस जरा ऊन दाखवायचं आणि मग आपला मसाला तयार करायला सुरुवात करायची. तर आत्ता संध्याकाळ झालेली आहे. 4 सव्वा 4 झालेले आहेत. सकाळच्या नंतर डायरेक्ट आता संध्याकाळी शूटिंग करायला घेतलेली आहे. आपल्या ऑर्डरची तयारी. गरम मसाल्यासाठी ऑर्डर आलेली आहे. तर सगळं साहित्य आता ना मी साईडला काढलं आहे. आणि परत काय झालं शेरू? काय आला रे? तो बघा झोपला तिथे. कुई कुई. गरमीने हैराण झालो आहे सगळेजण. आज बोलता बोलता विषय दुसरीकडे गेला आहे. ना जाम गरमीने हैराण झालो आज. अजिबात म्हणजे बसायला होत नाही की झोपायला होत नाही अशी हालत खराब. इतकी गरमी. आणि गेले 2 दिवस झाले म्हणजे कालपर्यंत चांगलं थंड होतं वातावरण. आज एकदम वेगळं वातावरण आहे. त्याच्यामुळे आम्ही कसं दुपारी झोपलो होतो पण जास्त अशी झोप लागलीच नाही. आता उठून नाईलाजाने 3 सव्वा 3ला उठली मी. म्हणजे खूप हैराण झाली. आणि म्हटलं चला झोप काय लागत नाही आहे तर म्हटलं निदान ऑर्डरचं तरी काम म्हटलं लवकर करायला सुरुवात करूया. म्हणजे संध्याकाळी घेणार होती उशिरा पण झोप लागत नव्हती गरमीमुळे. त्याच्यामुळे आता करायला घेतले. गरम मसाल्याची ऑर्डर आलेली आहे आपल्याकडे ना. त्याच्यामुळे सगळं साहित्य आता मी काढून ठेवलेलं आहे. धणे ना थोडे जरा बाहेर उन्हामध्ये टाकलेत. जरा मला असे थंड वाटत होते ना. म्हटलं जरा उन्हामध्ये शेकले ना की चांगलं असतं. मिरची आपली बाहेर सुकत घातलेली अजून काही काढलेली नाही. ती आता कोणाच्या बाबा थोड्या वेळाने काढतील ती. तुम्हाला मी दाखवते. थोडंसं वड्यांचं पण पीठ आपल्याला तयार करायचं आहे ऑर्डरचं. ते पण म्हणजे आहे थोडंसं कमी पडते. त्याच्यामुळे आता ते थोडंसं काढून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं लागेल ना त्या पद्धतीने ही जी पीठं असतात ना आपली कोळदाचं पीठ आहे, वड्याचं पीठ आहे आणि नाचणीचं पीठ वगैरे जशी तुमची ऑर्डर येईल ना त्या पद्धतीनेच मी तयार करते. आणि असं मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याकडे मसाले वगैरे असे रेडी नसतात. पिठंसुद्धा रेडी नसतात. मला ना बऱ्याच वेळेला काय ताईंचे फोनसुद्धा येतात आणि मेसेज पण येतात की तुमच्याकडे रेडी आहे का आम्हाला हवं आहे. तर मी त्यांना सांगते की रेडी नाही मिळणार तुम्हाला मी ताजं बनवून देईन. त्याच्यामुळे मग जशी ऑर्डर येईल ना कमी जरी पडले ना तरी पण मी पुन्हा तयार करते. तयार करायला काय होतं साधारण बघा 1 दिवस जातो. जास्त काय असा वेळ जात नाही आहे. एका दिवसामध्ये ते तयार होतं. आणि पॅकिंग करायला आपला वेळ जातो तो तेवढा. पण जेवढं तुमच्यापर्यंत चांगलं जाईल ताजं फ्रेश असा माझा प्रयत्न असतो. तुम्हाला मी दाखवते आता बघा जास्त काही मला वड्याचं पीठ करायचं नव्हतं. एक अंदाजे 2 का 3 किलो जरा कमी पडते. हे बघा हे सगळं वड्यांचं काढलेलं आहे. ते सुपात आहे ना आणि ते गरम मसाले वगैरे. आणि हे सगळं आपलं गरम मसाल्याचं साहित्य आहे. ते सगळं माझं मेजरमेंट आहे.
आता हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार, कारण मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे गरम मसाल्याचा. आणि बाकीचं जे आहे ना ते जरा बाहेर ना उन्हात टाकलेलं आहे. जायफळ त्या खलबत्त्यामध्ये घातला आहे, तो जरा असं चेचून घेतलेला आहे. चला आता सगळ्यात पहिला आधी काय करते, हे वड्याचं आहे ना ते भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग धणे तोपर्यंत थंड होते, हे काय बरं थंड नाही गरम होते ना उन्हामध्ये, त्याच्यानंतर मग ते भाजता येतील. मग चला जाऊया बाहेर. हा बघा वारा, आत्ता हा वारा सुटला आहे संध्याकाळच्या टायमाला, चूल पेटवायच्या टायमाला बरोबर वारा सुटलेला आहे. शेरू गरमी होते. ती बघा मिरची आपली सुकते आणि ते धणे पण थोडेसे गरम मसाल्याचे ते तिकडे टाकलेत जरा उन्हामध्ये. गेले 2-3 दिवस झाले ना माझी पण तब्येत जरा बरी नाही आहे. तब्येत बरी नाही म्हणजे थोडंसं मला जरा कमरेचं चालू झालेलं आहे दुखणं. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये झालं ना तसंच सेम तसंच झालेलं आहे. म्हणजे आता जे मेनोपॉजचं असतं ना त्याच्यामध्ये बघा प्रॉब्लेम होतो आणि ही गोष्ट मी तुमच्या शेअर केलेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला सांगण्यामध्ये मला काही हरकत नाही आहे. पुन्हा ते मेनोपॉजचा जरा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. असं मध्येच आहे ना अशी गरमी होते आणि एकदम असं गरम गरम वाफा शरीरातनं बाहेर पडतात. म्हणजे कधी पण रात्री तर रात्री दिवसा असं जेव्हा पण आपण काम करत असतो त्यावेळी असं होतं आणि असं वेगळं वाटतं. कधी कधी एकदम थंडी वाजून येते. असे सगळे सिम्पटम्स, पर पाय कंबर सगळं जाम झालेलं आहे. आणि हे सगळे सिम्पटम्स आहे ना मला माहिती आहेत, त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला असं घाबरायला होत नाही. नाहीतर नसतं माहिती ना मग खूप त्रास होतो. मग थोडंसं जरा 2 दिवस झाले आराम केला. म्हणजे ऑर्डरचं पण काम आहे चालू पण जरा कमी केलेलं आहे. एवढं रिलॅक्समध्ये थोडंसं राहूया. आणि आता उद्यापासून मग ऑर्डरचं काम आता जोरात आपलं चालू होणार आहे. आपली 7वी बॅच 6व्या बॅचचं जवळजवळ आलेलं आहे पूर्ण होत. पण 7व्या बॅचसाठी आता ही जी मिरची आहे ना आणलेली ती 7व्या बॅचची मिरची आहे. आता ती सुकत घातलेली आहे. बायकांना सांगितलेलं आहे साफ करायला या म्हणून. सकाळी त्या काकी आहेत ना आल्या होत्या आपल्याकडे, त्यांची पण मिरची ना थोडीशी आणायची होती ना, तर काल मी गेले होते ना तेव्हा मार्केटमध्ये त्यांच्यासाठी पण आणलेली आहे. तर त्या सकाळी आल्या होत्या ना. सकाळी खूप घाई गडबड, त्याच्यामुळे शूटिंग काही जास्त असं करता आलंच नाही मला. खूप गडबड झालं होते, पाण्याचं सगळं चाललं होतं ना त्याच्यामुळे. तर त्या म्हणाल्यात की उद्या किंवा परवा अशा येतो. पण आपण उद्यापासून सुरुवात करायची मिरची साफ करायला, म्हणजे तुमची जी ऑर्डर आहे ना ती लवकरात लवकर पूर्ण होईल. चला आता इथे मी जरा ना सगळं पाणी वगैरे म्हणजे टोपं वगैरे ते ठेवलेलं आहे चुलीवरती, सगळं साईडला करते. हा स्टँड पहिला साईडला करून टाकते, म्हणजे जागा करते आपल्या वड्याच्या पिठासाठी. आज ही पडवी आहे ना ही आज मस्त अशी स्वच्छ अशी धुवून घेऊन घेतलेली आहे. म्हणजे जेव्हा पण कपडे धुतले ना की इथे धुतलं जातं. 1-2 दिवसामध्ये तर धुतेच मी पडवी. शेरू जा बाथरूममध्ये जाऊन गाय कर जा. बिचारायला गरमीने बघा हैराण झाला आहे. वाघ्यात आपला बाथरूममध्ये झोपलेलाच आहे, तो काय बाथरूमच्या बाहेरच येत नाही. जा बाबा जा. हा मी आता इथे होती ना त्याच्यामुळे हा इथे माझ्या मागं नाही तर हा पण बाथरूममध्ये असतो. दुपारच्या टायमाला जाम, आज तर जाम हैराण झालेत, कारण आम्हीच एवढं हैराण झालो तर ह्यांचं काय मुक्या प्राण्यांचं. अबू गरमी होते. चला त्यांना ना थोडंसं काहीतरी खायला देते, थोडं जरा थंड थोड्या वेळाने. सगळं बघा साईडला केलं आणि आता चूल पेटवताना मी आता वापरणार आहे शेणी. हे बघा चुलीमध्ये आपण जेव्हा ही शेण घालतो ना, म्हणजे काय पण आता वड्याचं पीठ बघा भाजते किंवा मसाला भाजते, गरम मसाले भाजते, त्यावेळेस तो सुगंध बसतो ह्या शेणाचा, म्हणजे मस्त सुगंध येतो. शेण जेव्हा जळतं ना त्यावेळेस, कारण मी जेव्हा भाजत असते ना तो सुगंध मलासुद्धा आवडतो. आणि मग हा तो धूर असतो ना तो सगळा आपल्या त्या पदार्थामध्ये जाऊन बसतो. खूप छान वाटतं, सुगंध घ्यायला छान वाटतं. आता तुम्हाला आवडतं की नाही माहीत नाही, पण मला मात्र खूप आवडतं. आता ह्या शेणी आहेत ना मी सकाळी जमा करून आणलेल्या आहेत. हे बघा 1, 2, 3 समोर रस्त्यावरती ना पडलेलं होतं आणि पूर्ण सुकं सडसडत आहे बघा. म्हटलं आपल्या चुलीला लावता येईल आणि वड्याचं पीठ वगैरे बनवायचं होतं ना, गरम मसाले वगैरे, म्हटलं छान सुगंध येईल आपल्या ऑर्डरच्या पदार्थांना, त्याच्यामुळे मी जमा करून सकाळी सकाळी आणलेलं आहे. चला त्याला आग लावते. आणि ह्या ना पटकन पेटतात पण त्याला वेळ नाही जात पेटायला. ब्ल्यूवाला कपडा का आला, किचनचा कपडा येत होता ना ब्ल्यूवाला, मी धुवून ठेवला होता.
जरा बाहेर घेऊन या एकदा ना. देवा रे पांडुरंगा. झालं सगळं माझं काम, भाजून वर सगळं झालं. आता थंड करत ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर बाकीची पुढची तयारी. तर चला आता मी जाते घरामध्ये, चहा ठेवते गरम करत आणि जरा चहासोबत काहीतरी खाते. भूक लागली तर जाम. आज आमच्याकडे दुपारी ना सगळ्यांनी जेवण स्किप केलेलं आहे. कोणच नाही जेवले. नाही कुणाल जेवला, कुणालचे बाबा पण नाही आणि मी पण नाही. कारण इतकी गरमी होत होती, जेवणाची इच्छाच नाही. जेवण सगळं बनवलं होतं आणि सगळं मग मी दुपारी ना उतरून फ्रीजमध्ये टाकलं. आता रात्रीच्या वेळेस ते जेवायला होईल. म्हणजे रात्री आता काही जेवण नाही करायचं आहे, कारण आहे सगळं जेवण दुपारचं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. इतकी गरमी आज होती. म्हणजे कुणालनी पहिल्यांदाच आज जेवण स्किप केलं, नाहीतर तो जेवतो थोडं तरी. तो दुपारी आला ना ऑफिसचं म्हणजे लंच टाईमला, तर आई मला जेवायला नको. तो आला म्हणजे कसं मी ओरडेन ना जेवायला नाही आला म्हणून. त्याच्यामुळे तो घरी आला. मग काय केलं, हे बनवलं, सरबत बनवलं मग आणि ते त्याला दिलं प्यायला. म्हणजे आम्ही तिघं पण प्यायलो आणि मग जेवण उतरून ठेवलं फ्रीजमध्ये. असं सगळं आहे. त्याच्यामुळे आत्ता कसं जेवणाचं काही आराम आहे. रात्री काही जेवण नाही करायचं आहे दुपारचं. आता जे काही पॅकिंगचं आहे ना ते सगळं करून घेणार, कुरिअरचं वगैरे. त्याच्यामुळे थोडंसं काम सोपं होणार आपलं. आणि आता उद्यापासून आपली मसाल्याची तयारी. मिरचीला चांगलं तर ऊन लागले, छान सुकले मिरची. अजून एक दिवस सुकवणार आणि म्हणजे उद्या सकाळपासून मी मिरची साफ करायला सुरुवात करणार आहे मसाल्यासाठी. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि स्क्रीनवरती नंबर देते, जर का कोणाला मसाले पिठं वगैरे ऑर्डर करायचे असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, कॉल करा किंवा मेसेज करा. आणि तुमच्यासुद्धा ओळखीचे कोणी कोणी असतील ज्यांना हवं असेल तर जरूर तुम्ही एकमेकांना सांगा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.